नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बुंदीचा रायता बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम मी दही घेतलेले आहे आणि एकदम फेटून घेतले। बघा अशा पद्धतीत एकदम घट्ट असं दही आहे। तुम्हाला दही कसं लावायचं म्हणलं ना तर त्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। ह्याला काय करायचं, पहिलं चांगलं फेटून घ्यायचं। मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे। गाठी बिलकुल राहिल्या नाही पाहिजे, आणि एकदम घट्ट असं दही आहे बघा। आता ह्यात आपल्याला ओतायचे पाणी, आणि पाणी किती ओतायचं माहिती आहे का, एक अर्धा ग्लास, म्हणजे 2 कप जरी ओतलं तरी चालेल। दह्यावर आहे, दही जर थोडं पातळ असेल ना तर जास्त ओतायचं नाही। मिक्स करून घेऊया। पाणी घेतल्यावरनं बघा चांगलं मिक्स केलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता त्याच्यात टाकायचे बुंदी। आता बुंदीचं मी तुम्हाला सांगते, जर तुमची बुंदी जर लय तेलकट असेल, ही एकदम बघा सुकी सुकी आणि खारी बुंदी आहे, तेलकट असेल ना तर पाण्यामध्ये टाकायची एक 5 मिनिटासाठी, आणि एकदम पिळून घ्यायची। एकदम चांगली पिळून घेतली का नाही की त्यातलं पाणी सगळं निघून जातं। बुंदी कशी करायची याची रेसिपी अपलोड केलेलीच आहे पहिली। आता ह्याच्यामध्ये 250 ग्रॅमसाठी बघा ही 1 वाटी टाकणार आहे, म्हणजे 150 ग्रॅम बुंदी आहे। 100 ते 150 ग्रॅम टाकायचं, आणि आपण जे पाणी जे टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये ती सगळी ही बुंदी काय होते माहिती आहे का, शोषून घेते। आता ह्याला काय करू, एक 5 ते 7 मिनिटासाठी ना असंच ठेवूया। 5 ते 7 मिनिट झाले बघा, आपण झाकून ठेवलं होतं। त्यानं काय होतं माहिती आहे का, झाकल्यानंतर जी बुंदी आपली कडक असते ना ती एकदम सॉफ्ट होती, आणि जे पाणी पाणी आहे ना बघा हे पूर्ण सगळं बुंदी शोषून घेते। तर नुसतं बघा असं आपलं दही एकदम घट्ट घट्ट होतं बघा। हे अजूनसुद्धा गेली। आता ह्यात आपण साहित्य टाकून घेऊया। हे जे टाकायचं आपल्याला काळं मीठ, छोटा अर्धा चमचा बरं का, थोडंसं एकदम टाकायचं आपलं साधं मीठ। 4 मिरी मी एकदम बारीक अशी कुटून घेतलेले आहेत बघा। अर्धा चमचा जिरे असं भाजून कुटून घेतलेले आहेत, छोटा अर्धा चमचा टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी साखर, पिठी साखर जरी असली ती जरी टाकली तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला मिरची पूड, एकदम थोडीशी टाकली। तुम्ही हिरवी मिरची जरी बारीक कापून जरी टाकली तरी चालेल। आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला ह्यात जर जिरेपूड नाही आहे काय नाही तर चाट मसाला असेल तर तो जरी टाकला तरी चालतं। हे मिक्स करूया मस्त असं। मिक्स करून घेतलंय बघा। आता ह्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी एकदम कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। रायत्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ती, आणि खूप जणांनी अशा मला कमेंट केल्या होत्या की बुंदी रायता दाखवा, तर ही खारी बुंदी आहे, मस्त होतं, करून बघा। आता ही काय माहिती आहे का, खास तोवर अजून घट्ट होईल बघा। एकदम पाणी ही आणि फुगती अशी टमटमीत अशी चांगली फुगली जाते। त्यासाठी तिला काय करायचं, 5 ते 7 मिनिट ठेवायचं। अशा पद्धतीने एकदम झटपट अशी करून बघा। जर तुम्हाला अजून काय रेसिपी पाहिजे असेल ना रायत्याचं तर मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।